एक किसान का कहना है, इस रेलवे परियोजना के कारण हम उनमें से कई लोग अपनी 10 एकड़ तक जमीन खो रहे हैं। दिया गया मुआवजा मौजूदा बाजार मूल्य के अनुरूप नहीं है। हम विकास के खिलाफ नहीं हैं, लेकिन हम उचित भुगतान की मांग करते हैं ताकि हमारे परिवार की आजीविका सुरक्षित रहे। तिथून जर रेल्वे लाईन गेली तर आमच्या जमिनीचे 2 तुकडे होणार आहे आणि पावसाळ्याचा पाऊस पडतो हिच्यानं कोणत्याही प्रकारचे म्हणजे त्या रेल्वे लाईनच्या आजूची बाजूची कोणत्याही प्रकारची शेती ही पेरली जाणार नाही, हे नापीक होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन जाणार तो बाधित होणारच आहे, परंतु आजूबाजूचे पूर्ण परिसरातले शेतकरी बाधित होणार आहे। म्हणजे कोणीही शेतकरी शेती पिकवू शकणार नाही। त्यामुळे पूर्ण गावावरती परिसरावरती फार मोठं संकट आहे आणि मी आस लावून बसलेलो आहे की माननीय रक्षाताईंच्या माध्यमातून संजय भोजे माध्यमातून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल। आणि आमची मागणी आहे की आम्ही शेती देणारच नाही, कारण त्या बदल्यामध्ये आम्हाला शेती मिळणारच नाही। आम्ही आमचं कुटुंब कसं तरी तिच्यावरती आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे। जर शासन जर उदरनिर्वाहाचं साधन आमचं हिसकावून जर घेण्या पडत असेल तर आम्हाला जीवन कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही ठामपणे सर्व एकत्रित आम्ही सर्व शेतकरी आम्ही आमचं 1 इंचभर सुद्धा जमीन तयार नाही।